आणि माझ्या बालमित्रांनो, माझे नाव श्रीराम रुपेश देवताडे आहे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटोली येथील 4थीचा विद्यार्थी. आज तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेअंतर्गत वादविवाद स्पर्धेचा विषय आहे गृहपाठ योग्य या अयोग्य. पुस्तकांच्या ओझ्याखाली बालपण हरवून जात आहे. पुस्तकांच्या ओझ्याखाली बालपण हरवून जात आहे. शाळेनंतरही गृहपाठानं सारा आयुष्य सरून जात आहे. सारा आयुष्य सरून जात आहे. मित्रांनो, माझ्या मते गृहपाठ अयोग्य अयोग्य आणि अयोग्यच आहे. गृहपाठ म्हणजे घरी करण्यासाठी दिलेले काम. मित्रांनो, शाळा सुटल्यानंतर आम्हाला विश्रांतीची गरज असते. सगळ्या विषयांचा तास गृहपाठ केल्यामुळे आमच्या मनावर ताण येतो, थकवा जाणवतो. आम्हाला खेळण्यासाठी किंवा छंदासाठी वेळ मिळत नाही. गृहपाठ पूर्ण करण्याच्या नादात मुले आपल्या पालकांशी भावंडांशी संवाद साधू शकत नाही. त्यामुळे आमच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होत आहे. मित्रांनो, गृहपाठ हा अनेकदा केवळ पाठांतरावर आणि लिहिण्यावर आधारित असतो. त्यामुळे मुलांची कल्पनाशक्ती मारली जाते आणि ते केवळ यांत्रिक पद्धतीने काम पूर्ण करण्यावर, पुस्तकी ज्ञानावर भर देतात. सतत एका जागी बसून गृहपाठ केल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा, डोळ्याचे विकार आणि झोपेची कमतरता यासारख्या समस्या उद्भवत आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, अभ्यासाचं ताण आरोग्याची हानी, अभ्यासाचं ताण आरोग्याची हानी. हसत खेळी शिकू द्या ही समजीवानी, हसत खेळी शिकू द्या ही समजीवानी. मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण किंवा मार्गदर्शक उपलब्ध नसते. ज्या पालकांचे शिक्षण कमी आहे त्यांच्या मुलाला गृहपाठ करताना अडचणी येतात, ज्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसेच सक्तीच्या गृहपाठामुळे मुलांना स्वतःला काय शिकावीसे वाटते याकडे दुर्लक्ष होते. मुले आनंदाने शिकण्याऐवजी दडपण म्हणून अभ्यास करतात. मित्रांनो, जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धती मानल्या जाणाऱ्या फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, तरी तेथील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे. जपानमध्ये मुलांच्या विश्रांतीची आणि कौटुंबिक वेळेला महत्त्व देण्यासाठी गृहपाठाला कालबाह्य ठरवले आहे. अलीकडच्या काळात चीनमध्ये शैक्षणिक दबाव कमी करण्यासाठी गृहपाठावर मर्यादा आलेली आहे. नॉर्वे देशामधील शाळांमध्ये पूर्णपणे 9 वर धोरण राबवायला सुरुवात केली आहे. भारतातील नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इयत्ता 4थी पर्यंतचा गृहपाठ बंद करण्याचा विचार सुरू आहे. म्हणून मित्रांनो, शिक्षण हे योजना असून तो एक आनंददायी प्रवास असावा. गृहपाठापेक्षा शाळेचा संकलन प्रश्न करण्यावर भर दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल. म्हणून मित्रांनो, माझ्या मते गृहपाठ अयोग्य अयोग्य